हाय नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या किचन अँड फनमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की हे तर गुलाबजामुन आहे, तर हे गुलाबजामुन आहे पण मी हे तयार केलेलं आहे फक्त ब्रेड आणि दुधापासून तयार केलेलं आहे. तर ही अगदी सोपी आणि सिंपल रेसिपी आहे. जर पाहुणे आले असतील घरी तर पाहुण्यांसाठी ही अगदी सोपी रेसिपी आहे. तुम्हाला जास्त मेहनत लागत नाही ना काय नाही. तर सर्वात आधी मी ब्रेड पाकिट घेतलं होतं, तर त्याच्यामधून मी ब्रेड काढून घेतले. त्या ब्रेडच्या साईडचं जे कडकचं असतं ते काढून घेतलं. मग त्याच्यामध्ये मी छान असं दूध टाकून त्याला छान असं तिंबून घेतलं. तिंबून घेतल्याच्यानंतर 1-2 मिनटासाठी मी त्याला रेस्टला ठेवलेलं होतं आणि ह्या प्रकारे त्याला छान असं तिंबून घेतलं परत. तर तुम्ही बघू शकता की आपलं पीठ किती मऊ झालेलं आहे. तर मी आता त्याचे छान असे गोळे पाडून घेते. अगदी गुलाबजामुनच्या साईजचे गोळे पाडून घेऊ शकता तुम्ही. तर मी ह्या प्रकारे त्याचे गोळे पाडून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता आपलं तयार झालेलं आहे. एका पाकिटामध्ये 1 प्लेट गुलाबजामुन सहज होतात. तर मी छोटं ब्रेड पाकिट घेतलं होतं त्याच्यामुळं माझे एवढे झालेले आहेत. तर मी गॅसवरती कढई ठेवली आहे. त्याच्यामध्ये तेल बारीक गॅसवरती तेल गरम करून घेतलेलं आहे. तर ह्या प्रकारे त्याच्यामध्ये थोडं थोडं सोडून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता की छान गरम झालेलं आहे तेल. तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन आहात तर तुम्ही माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन व्हिडिओज आले तर तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. तर ह्या प्रकारे त्याला छान असं फ्राय करून घ्यायचं बारीक गॅसवरती. तर तुम्ही बघू शकता की ह्या प्रकारे त्याला छान कलर आलेला आहे. खूपच सुंदर कलर आलेला आहे. अगदी आपण जसं खव्याचे गुलाबजामुन बनवतो अगदी तसंच लागतात खायला पण, आणि तसंच दिसायला पण तसेच असतात ते. एवढंच की फक्त ती खव्याचे असतात आणि ही ब्रेडपासून अगदी 5 ते 10 मिनटामध्ये तयार होऊन निघतात. तर मी गॅसवरती चाचणी ठेवायला 1 गिलास पाणी टाकलेलं आहे आणि 1 ते 2 वाटी साखर टाकली आहे. तर त्याला छान असं त्याच्यामध्ये इलायची टाकून घेतली आणि त्याला छान ह्या प्रकारे त्याचा पाक तयार करून घेतलेला आहे मी. तर तुम्ही बघू शकता की आता त्याच्यामध्ये टाकून जसे आपले गुलाबजामुन असतात तसेच दिसत आहे हे पण. तर तुम्ही त्याला एका प्लेटामध्ये काढून घेऊ शकता. तुम्हाला असं खायचं असेल तर तुम्ही असं पटकनही खाऊ शकता, पर ते 10 मिनटासाठी त्याच्यात थोडंसं पाक मुरण्यासाठी त्याला तुम्ही असं झाकून ठेवू शकता. तर माझं अर्धा तासाच्या वरी झालेलं आहे. तर मी एका वाटीमध्ये त्याला काढून घेते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं विसरू नका. तर या मग मंडळी गुलाबजामुन खायला. तर तुम्हाला ही रेसिपी 1 नंबर आहे. जर पाहुणे आले असेल तर ही रेसिपी तुम्हाला करा. अगदी सोपी आणि सिंपल आहे. धन्यवाद.